मित्रांनो, आज शनिवार आहे आणि सकाळचे आता 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही रामलिंगकडे जात आहेत. रात्री जेव्हा ठरलं तेव्हा 13 जण होते, त्यातले आता फक्त 5 जण उरलेले आहेत आणि आता लवकरच 5 जणांना घेऊन असं आम्ही लवकर रामलिंगमध्ये पोहोचलो. तर गाईस, आता आम्ही रामलिंगमध्ये पोहोचलेलो आहोत. इथं तुम्ही पाहू शकता मागे काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये आहे सगळं. आणि आता आम्ही खाली उतरत आहोत दर्शनासाठी. तुम्ही आता इथं पाहू शकता, इथं सध्या मंदिराच्या पेंटचं काम चालू आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊन धबधब्याकडे जात आहोत. पाठीमागे पाहू शकता, इथे एवढा मोठा धबधबा चालू आहे, जो की नुकताच चालू झालेला आहे. इथे समोर जे तुम्ही गुफा पाहत आहात, त्याबद्दल स्थानिक लोकांकडनं असं सांगण्यात आलं होतं की जेव्हा प्रभू श्रीराम हे वनवासातून जेव्हा लंकेकडे जात होते, त्यावेळेस ह्या मार्गाने गेले होते आणि त्यावेळेस जात असताना त्यांच्या लक्षात आलं की इथल्या लोकांना शेतीसाठी पाणी नसतं. त्यामुळे त्यांनी तिथं 2 बाण मारले आणि त्यातून ह्या धबधब्याचा उगम झाला. तर आता आम्ही त्या ठिकाणी बोलतो, तिथून धबधबा सुरू होतो, इथून धबधबा खाली जातोय. मागे आपण तिथे उभारून पाहिलं आहे, इकडून यायचा रस्ता आहे. उलटा बसर उलटा 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 दोघं.
काय तो गाईस तुम्ही पाहू शकता इथं आता आम्ही डोंगराच्या एकदम वरच्या भागाला आलेलो आहोत, जिथे की सगळं घनदाट अभयारण्य जे आहे रामलिंगचं ते तुम्हाला पाहू शकता। या अभयारण्यामध्ये कित्येक प्रकारचे वन्यजीव आढळतात, त्यांचा मानवी ह्याला धोका असू शकतो किंवा नसू शकतो, त्याच्यामुळे कुठलीही रिस्क न घेता आम्ही जास्त लांब फिरणार नाही। ती बघू तर गाईस आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि फिरून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता आम्ही वापस वर जातोय। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।